राधाला तुम्ही खडी फोडायला पाठवायला तिने कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही केला. तिच्या हाताला उत्तम चव आहे. त्याचा उपयोग करून आम्ही स्वतःसाठी स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, तर मग त्यात काय बिघडलं? ती तुझ्या आयुष्याचं वाटोळ करणार आहे याची खात्री आहे मला. आम्ही पुढे जाण्याचा, काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज नका ना अडवू. रिक्वेस्ट करतो बाबा. ठीक आहे, ठीक आहे, नाही अडवणार. तुला आभाळाला हात लावायचे आहेत ना, लाव ना आभाळाला हात. पण त्याकरता बिराजदारांचा जिना वापरायचा नाही. तुला या अनाथांबद्दल पुळका आहे, त्यांच्याविषयी प्रेम आहे, असू दे. पण त्यांचा फायदा करून घेण्यासाठी बिराजदारांचं रक्त वापरायचं नाही. कारण बिराजदार हे नाव मी माझ्या हिमतीवर कमावलेलं आहे. आज जो काय बिराजदार म्हणून मान सन्मान मिळतो ना, तो केवळ माझ्यामुळे. बिराजदार म्हणून बाहेर पडलो ना की लोक पायगड्या घालतात माझ्या समोर. बिराजदार हे जर नाव नसेल तर तुझी अशी स्वतःची काय ओळख आहे सांग ना मला. अवकातीपेक्षा जास्ती स्वप्न बघण्याचा प्रयत्न करू नकोस. जितका वर उडशील ना तितकाच खाली आपटेन मी तुला. अहो काय बोलताय? बसायचा, एकही शब्द बोलायचा नाही, कळलं? आणि तू विजेंद्र बिराजदारच्या क्लायंटला मसाला विकायला निघालेस. लायकी तरी आहे का तुझी? हं? या मसाल्याबद्दल जाम मिजाज आहे ना तुला? तुझी मिजाज ना एकदा उतरवायला हवी. या मसाल्याचा तुला खूप माज आहे. दिली तुला संधी. कारण बिराजदारांचे क्लायंट चोरतेस तू, म्हणजे तुझी पातळी माझ्या इतकी झाली नाही का? हं? काय? नाही नाही नाही, हरकत नाही ना, हरकत नाही. ठीक आहे, तुला एक संधी दिली. हा मसाला जर तू मला विकून दाखवलास तर घरात आलेला क्लायंट तुझा. बाबा पण ती. एक मिनिट, मी तिच्याशी बोलतोय. हा मसाला हिचा आहे, मी हिच्याशी बोलतोय, कळलं? घे 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 विक मसाला. बघा काय झालं, बोलती बंद झाली का? अगं असं काय करतेस? 1 करोडचा क्लायंट म्हणून आलो मी तुझ्या समोर. एक 1 करोड म्हणजे किती? तुझ्यासारख्या अनाथाला काय कळणार 1 करोड? एकावर किती शून्य तुझ्यासारख्या अनाथाला कोण शिकवणार? हा तुझा मसाला, हा तुझा मसाला जगात भारी आहे असं वाटतं ना तुला? मग आता मला सांग, काय आहे तुझ्या या मसाल्यात? मसाला घरगुती आहे, खूप
चांगली चव आहे मसाल्याला, आईच्या हातची. आईच्या हातची चव. तुझ्यासारख्या अनाथ मुलीच्या हाताला आईच्या हातची चव. तुझ्या चवीला कसं ग येणार घर पण? अनाथ आहेस ना तू, मग तुझ्या हाताला कशी येणार आईची चव? मला सांग ना, मसाला बनवायला घेणारी तू आहेस तरी कोण? कसं आहे ना, कधी कधी आपण आपली लायकी विसरतो, आणि तुझंही तेच झालंय. तू कोण आहेस? तू एक मोलकरीण आहेस, आणि मोलकर्णीचा हातचा मसाला मी विकत घेऊ? बोल ना. बस झालं बाबा, खरंच बस झालं. नको आम्हाला तुमचं हे क्लायंट वगैरे खायचं. जेवढं बोलायचं होतं बोलला, जेवढा अपमान करायचा होता तेवढा खरंच बस झाला बाबा. प्लीज थांबवा आता हे सगळं, प्लीज. आता अवकात लक्षात आली असेल ना तुमच्या. काय तुला हे सगळं थांबायला हवंय ना? मग मगाशी माझ्या क्लायंट समोर जो तुम्ही आगाऊपणा केलायत ना, त्याकरता त्याची माफी मागायला हवी. तो नाही, हिने माफी मागायला हवी. आणि ते सुद्धा नाक घासून. ठीक आहे, घ्या चहा. काय चहा? तुम्ही चहाचे मसाले पण बनवता का? हो. नाही हो, तेवढी तिची अवकातच नाहीये. काय बरोबर बोललो की नाही? तू कोण आहेस हे सांग जरा त्यांना. मोलकरीण. मोठ्याने सांग, त्यांना ऐकू जायला पाहिजे ना. मोलकरीण आहे मी. मला मसाले वगैरे काही बनवता येत नाही. मला माफ करा, माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. अगं करतील साहेब तुला माफ. हा, काय तुझ्यासारख्या मोलकर्णीवर एवढा वेळ घालवायला त्यांच्याकडे वेळच नाही. करतील ते माफ. हो की नाही साहेब? हो हो. बर, मी म्हटलं होतं ना, खूप मोठी व्यक्ती आहेत साहेब. अच्छा, तुझ्यासारख्या शुल्लक मोलकर्णीवर डूब धरून बसायला वगैरे त्यांच्याकडे वेळ नाहीये ना? हो, ते आहेच. माझ्यासोबत जे केलं ते इतर कुणाबरोबर परत करू नका. साहेबांना चहा दे. नीट. साहेब, तुमच्यासाठी आणखी काही बनवून आणू का? नाही, मीटिंग करून मला लगेच निघायचं आहे. बरं वाटलं तुम्ही आलात ते आज. नाही काय, तुमच्यासारखी मोठी लोक घरात आले की घर कसं असं नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवायला लागतं, नाही का? कुठलेही डाग वगैरे राहिलेले चालत नाही. काय ग, ऐकलंस ना काय बोलले ते? करते. कारण डाग राहिला की त्याचे परिणाम काय होतात हे माहिती आहे ना तुला? बोला, काय म्हणणं आहे तुमचं? बाहेरगावी मोठं मार्केट कॅप्चर करायचं आहे आपल्याला, आणि ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मसाले पाठवायचे आहेत आणि त्यासाठी निवड प्रक्रिया पण चालू आहे.
म्हणजे खूप मोठी ऑर्डर आहे तुमची. मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला. मार्केटमध्ये बिराजदार मसाले हे एकच नाव तुम्हाला सापडेल. कसं आहे साहेब, मसाले बनवणं एवढं सोपं नाहीये. पण मसाले करणं एवढं सोपं नाही. अहो त्याकरता वर्षानुवर्ष मेहनत घेतली मी. कुठे चोरीमारी नाही केली किंवा कोणाला लुबाडलं नाही. मी तुम्हाला सांगतो, आमचे मसाले घालून तयार केलेले पदार्थ चाखायला तुम्ही उद्या आमच्याकडे या. माझी खात्री आहे तुम्हाला नाव ठेवायला जागा उरणार नाही. अहो त्यासाठीच तर तुमच्याकडे आलोय. उद्या पहिले तुमच्याकडे येईन आणि जेवणाची चव घेईन. हा बस बस. काय एकदा का तुम्ही बिराजदार मसाल्यांची चव चाखलीत की दुसरीकडे कुठे जाण्याची गरजच पडणार नाही तुम्हाला. तू कोण आहेस हे सांग जरा त्यांना. मोलकरीण. मला मसाले वगैरे काही बनवता येत नाही. मला माफ करा, माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. कसं आहे साहेब, मसाले बनवणं एवढं सोपं नाहीये. कुठे चोरीमारी नाही केली किंवा कोणाला लुबाडलं नाही. रडू नकोस राधा. ही वेळ सुद्धा निघून जाईल. तुझ्या आई आणि पार्टनरने लढायला शिकवलंय तुला. ही वेळ सुद्धा निघून जाईल. सगळं ठीक होईल. एवढेच पैसे राहिलेत. अजून काही दिवस काढायचेत. पैसे जमवायचे कसे कळत नाही. मी पाया पडते देवा, हात जोडते तुझ्या समोर. देवा तू काहीही कर, पण माझ्या राधाला सुखी आणि सुरक्षित ठेव. तिला कुणाचाही कसलाही त्रास होऊ देऊ नको. हॅलो, किती रुपये लागणार आहे? 800 ना? हा ठीक आहे ठीक आहे, मी माझ्या ताईकडून घेतो. हे मुंग्या, काय करतोयस? कसले पैसे मागणार आहेस ताईकडे? है फोन कोणाला करतोय? शाळेची सहल चालली आहे ना, त्यासाठी पैसे हवेत म्हणून राधा ताईला फोन करतोय. नाही नाही, काही गरज नाही. काय फोन बिन लावायचं नाही ते. आणि परत जर ताईकडून पैसे मागितलेस ना तर मार खाशील ना माझा. हा ठीक आहे, मग तुम्ही द्या. काय झालं, नाही येत ना? मग राधा ताईकडेच मागणार. नाही म्हटलं ना, सांगितलेलं कळत नाही का? नाही सांगा ना, का नाही म्हणताय? बरं, पैसे मागणं राहिलं दूर, पण आधी त्याला फोन तर लावू द्या राधाला. त्या दिवशी ती विराजस बरोबर का आली नाही मी विचारते तिला. मुंग्या, लाव रे फोन. तुम्ही तर काही नीट सांगत नाही चंदूशेठ. ए मुंग्या, फोन ठेव. नाही सांगितलं ना, फोन ठेव. पण का?
ताई इतक्या मोठ्या घरी गेली लग्न होऊन. शॉवर तर अख्ख्या वर्गाचे पैसे भरू शकतो, मग का नाही मागायचे पैसे? मी करतोच फोन. मुंग्या, तुला फोन ठेवायला सांगितलंय. तुला सांगितलेलं कळत नाही का? हा, सारखं जर पुढे पुढे केलंस ना तर खरंच मार खाशील माझा. अहो चंदूशे, एवढं चिडायला काय झालं? जरा शांत व्हा. सारखं सारखं तेच तेच सांगायला लावतो हा. अगं माहीत, आपली बिट्टी किती मोठ्या घरी लग्न करून गेली असली तरी तिच्या सासरच्या माणसांकडून पैसे घेणं बरं वाटतंय का? पैशाचं राहू द्या हो, पण आधी तिला फोन तर लावून द्या. मला ना तिला जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय. मुंग्या, दे रे फोन, मीच लावते. ए मुंग्या, अजिबात फोन नाही लावायचा. मग तुम्ही लावा, त्यांना दोघांनाही बोलवा इकडे जेवायला. आता राधाला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. लावा म्हटलं ना फोन. अरे विराजस, नाही नाही यार, नाही यार चाचू, काहीच ठीक होत नाही, काहीच ठीक होत नाही. म्हणजे दिवसेंदिवस सगळं बिघडतच चाललंय. मला एक सांग, हे असं वागून काय मिळतं बाबा? काय मिळतं काय बाबा? राजस, तुझा त्रागा समजू शकते मी, आणि तू काही चुकीचं करतोस असं माझं म्हणणं नाहीये. पण खरं सांगायचं तर आज साहेबांचं बोलणं तुम्हाला ऐकावं लागलं ना, तर फक्त यांच्यामुळे. माझ्यामुळे? हो, तुमच्यामुळे. तुम्ही साहेबांना न सांगता त्यांच्या क्लायंटला राधाचा मसाला टेस्ट करायला घेऊन गेलात. काय गरज होती? काय गरज होती म्हणजे काय? अगं, आज राधा विराज स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एवढी धडपड करतायत, त्यांना एक छोटीशी मदत करायची नाही आपण? करा ना, करा मदत, नाही कोण म्हणताय. पण साहेबांच्या लेखी तुम्हाला आणि राधाला काय किंमत आहे माहित नाही. या घरामध्ये अनाथांचा तिरस्कार होत राहणार, इथे जगणं शक्य नाही. आणि तुम्ही अनाथ असण्यावरनं तुम्हाला किती सहन करावं लागलंय, विसरलात का तुम्ही? आता आपल्यामुळे विराजसला आणि राधाला ऐकावं लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे. आणि या दोघांना, खास करून राधाला, हे घर नरक बनू नये असं मला मनापासून वाटतंय. आज आपल्यामुळे विराजसला आणि राधाला साहेबांचं विषारी बोलणं ऐकावं लागलं. या घरामध्ये त्यांना हक्काचं स्थान नाहीये. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता विराजसची आणि राधाची माफी मागा. माफी. नाही, असं काही नाहीये. काकांनी जे केलं ते आमच्या चांगल्यासाठीच केलं हे माहिती आहे आम्हाला. उलट ते आम्हाला मदतच करत होते. खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे विराजचा किती अपमान झाला. मी या घरात आल्यापासून या घराचं सगळं वातावरण बिघडलंय. माझ्यामुळे काकांना वाईट साईड बोललं गेलं. उलट मी तुमची माफी मागते काका. मला माफ करा. अगं उरी, असं काय बोलतेस तू? या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये बाळा. एक्झॅक्टली माझा पण हाच पॉइंट आहे. या घरामध्ये जर कोणाची चूक असेल ना तर ती फक्त बाबांची. बाबांच्या अशा वागण्याने काहीही बदलणार नाही. आणि राधा, तुला काही झालं तरी मला मोलकरीण म्हणून बघायचं नाहीये. तुझा सतत अपमान करणं, तुला कमी लेखणं मला मान्य नाही. तुझ्या विरोधात असलेली ही परिस्थिती मला काही करून बदलायची, पण मला हे सुद्धा माहितीये की इथे राहून ते मी बदलू शकत नाही. अरे वा, माझ्या बोलण्याचा परिणाम इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. हे दोघं जर घर सोडून गेले ना तर सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं होईल. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय विराजस? मला हेच म्हणायचंय की या घरात आता आपण एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये. आपण आवरायला घेऊ, चला. बॅगा सामान काय असेल तर पॅक करायला घेऊ, आपण निघूया, चला. नाही, असा तडकाफडकी निर्णय घेणं योग्य नाहीये. तू काय बोलतेस, कळतंय तुला राधा?
या घरात राहिलीस ना तर पदोपदी तुझा अपमान करून फक्त तुझं खच्चीकरण केलं जाईल, तुला मोलकरीण म्हणून हिणवलं जाईल, बाकी काही होणार नाही. अरे त्यांनी मोलकरीण म्हटलं म्हणून मी मोलकरीण होत नाही ना. बायको आहे मी तुझी, सून आहे या घरची. आणि विराजस, आपण जर असं निघून गेलो तर घरच्या लोकांना वाटेल आपण पळपुटे आहोत. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथे राहूनच सिद्ध करावं लागेल. बाबांचा तुझ्यावर विश्वास नसला तरी माझा विश्वास आहे तुझ्यावर. बिराजदारांचं नाव न वापरता तू काय काय करू शकतोस हे दाखवून दे सगळ्यांना, पण इथे राहून. आणि मला खात्री आहे विराजस, आपण थोडे जरी प्रयत्न केलेत ना तरी बिराजदारांचा मुलगा ही ओळख पुसून बिराजदार तुझे वडील ही ओळख तू लवकरच निर्माण करशील. हे सगळं ठीक आहे म्हणजे, पण राधा इथे राहिलीस तर तुला रोज मरण यातना सहन करावे लागतील, त्याचं काय? अरे सोन्याला सुद्धा सोनं होण्यासाठी आगीचे चटके सहन करावेच लागतात ना. आपणही थोडे चटके सहन करूयात. आपल्याला बिराजदार साहेबांचं कॉन्टॅक्ट नकोय, त्यांचा क्लायंट सुद्धा नकोय. आपण आपले छोटे प्रयत्न सुरू करूया. वेळ लागेल, अडथळेही येतील, खूप काही सहन करावं लागेल. पण मला खात्री आहे विराजस, ह्यानंतर आपल्या वाटेत फक्त आणि फक्त सुख असेल आणि आनंद असेल. या घरात अनाथांचा तिरस्कार होत असला तरी त्याचं रूपांतर प्रेमात कसं करायचं हे आपल्यावरच अवलंबून असतं ना काकू. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस ते आपण नक्की बदलू. तिचा माझ्यावरचा हाच विश्वास मला बळ देतो आणि जाणीव करून देतो की मला राधासाठी लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. मी हिला त्रास झालेला नाही पाहू शकत. चंदूशेठ, मी तुम्हाला दिलेलं वचन नक्की पूर्ण करेन. काय गो राधा, जेवायचं नाही तुला? भूक नाहीये. काय बाईसाहेब आहेत का घरात? राधा मसाल्यांचं दुकान हेच का? काय झालं, बोलता येत नाही? मुख्य आहात? काय करतोस तू? हे काय मध्येच? अरे वा, बोलता येतं की तुम्हाला? मग बोलत का नाही? काय हो,